श्री स्वामी समर्थ. ओम गुरवे नमः. अधिक मास पौर्णिमा. अधिक मास पौर्णिमेला करा हे 2 छोटेसे उपाय, ज्या उपायांमुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा आणि आपल्या घराचं वाईट शक्तींपासून संरक्षण होतं. प्रत्येक स्त्रीने अधिक मासातील ह्या पौर्णिमेला हे उपाय नक्की करा. अगदी बिना खर्चिक आणि प्रभावी असे हे 2 उपाय आहेत. प्रत्येकजण देवपूजा किंवा वाचन, ग्रंथ वाचन करत नाही, जमत नाही. त्यामुळे आपल्याला काही तांत्रिक उपाय असतात, काही मंत्र साधना असते, त्यानंतर काही ग्रंथ वाचन असतं. यातून आपल्या जीवनातील आपण अडीअडचणी सोडवत असतो. पण काही तंत्रमार्गाच्याही उपासना असतात, म्हणजे तांत्रिक उपाय, ज्या उपायांमुळे आपल्या घराचं आपण अरिष्ट गोष्टींपासून संरक्षण करू शकतो. ज्या व्यक्तींच्या घरांमध्ये अमावस्या, पौर्णिमा, ग्रहणकाळ किंवा अष्टमी, नवमी अशा काही विशिष्ट दिवशी घरांमध्ये नकारात्मक ऊर्जा जाणवते, अशांतता जाणवते, मन अस्थिर होतं, घरात भांडणे, कटकटी, वादविवाद होतात, तर त्यांच्या घरांमध्ये नकारात्मक ऊर्जा असते किंवा आपल्या पितरांची आपल्या घरावर अवकृपा असते. पितर जर आपले तृप्त नसतील तर ते आपल्या घरामध्ये प्रत्येक कार्यामध्ये अडीअडचणी आणतात आणि व्यक्तींमध्ये एकोपा राहू देत नाही. त्यामुळे सर्वप्रथम तुम्हाला हे 2 उपाय आपल्या घराच्या संरक्षणासाठी आणि क्षेम कल्याणासाठी करायचे आहेत. अधिक मासातील प्रत्येक दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र मानला जातो. प्रत्येक दिवसाला एक विशिष्ट महत्त्व आहे. तसंच पौर्णिमेलाही खूप महत्त्व आहे. या वेळेला कुलदेवी सेवा, काही उपाय आपल्याला करायचे असतात. कुलदेवीची सेवा काय करायची याबद्दलही मी व्हिडिओ टाकलेला आहे. तुम्हाला करायची असेल तर तोही तुम्ही बघू शकता. आता उपाय काय करायचा आहे, यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे आणि तुम्हाला 2 किंवा 3 मोरपीस लागणार आहे. एक असेल तरीही चालेल. आता पहिल्यांदा आपल्याला नारळाचा उपाय करायचा आहे, पण तो कधी करायचा तेही सांगते. पौर्णिमा लागणार आहे आज 11:58 आणि उद्या संपणार आहे 2:13. तर ह्या दोन्ही दिवशी तुम्ही हा उपाय केला तर चालतो. शनिवारी हा उपाय संध्याकाळी करायचा आणि रविवारी हा उपाय सकाळी करायचा किंवा दुपारी 12च्या प्रहराला करायचा. पौर्णिमा संपल्यानंतर नाही करायचा. पौर्णिमा जोपर्यंत आहे तोपर्यंतच दोन्हीही दिवस हा उपाय तुम्हाला करायचा आहे. कोणत्याही एका दिवशी करा. काय करायचं आहे, एक नारळ घ्यायचा आहे, ते पूर्ण सोलून घ्यायचं आहे. फक्त वरती शेंडीचा भाग ठेवायचा आहे. त्याच्यावर हळदी, कुंकुम, अक्षत वाहून तुम्हाला तो नारळ देवघरात ठेवायचा आहे. प्रदोष काळाच्या वेळी म्हणजे संध्याकाळी 5:30 नंतर तुम्हाला पूजा घरात एक तुपाचा दिवा लावून तो नारळ तुम्हाला तिथे ठेवायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला 5 किंवा 7 भीमसेनी कापराचे तुकडे घ्यायचे आहेत. कारण भीमसेनी कापूर हा गोल आपण जो वडीमध्ये जो आणतो तो भीमसेनी कापूर नसतो, तर जो आपल्याला नैसर्गिक असतो भीमसेनी कापूर, तो भीमसेनी कापूरच आपल्याला पूजेसाठी घ्यायचा आहे. आता प्रत्येक कापराची वडी तुम्हाला त्यावर ठेवून आपल्या देवघरासमोर जाळायची आहे. मंत्र कोणता म्हणायचा, तर मच्छिंद्रनाथांचा मंत्र म्हणायचा आहे. ओम मच्छिंद्रनाथाय नमः. हा मंत्र म्हणत तुम्हाला त्या कापराच्या वड्या जाळायच्या आहे. आणि प्रत्येक वडी जाळताना आपल्या घरातील प्रत्येक कोपऱ्यातून तो नारळ तुम्हाला फिरवून आणायचा आहे. आपल्या बाथरूम वगैरे सर्व ठिकाणी तुम्हाला तो नारळ, देवघरात, किचनमध्ये, बेडरूम, हॉल सर्व ठिकाणी तो नारळ आपल्या मंत्र म्हणत फिरवायचा आहे. मंत्र म्हणत एक वडी लावायची, त्यानंतर दुसरी, अशा 7 कापरवड्या तुम्हाला जाळायच्या आहेत आणि मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर काय करायचं, तो नारळ घराबाहेर आणायचा. देवघरात किंवा कुठेही ठेवायचा नाही. उपाय केल्यानंतर नारळ जमिनीला स्पर्श करू द्यायचा नाही. त्यानंतर तो नारळ तुम्हाला घराच्या बाहेर आणायचा आहे. बाहेर आणल्यानंतर तुम्हाला आपल्या घरावरून 7 वेळा त्याचा उतारा करायचा आहे. ज्या वेळेला आपण कोणताही उतारा करतो त्यावेळी कोणाशी बोलायचं नाही आणि खाली जमिनीला त्या उतार्याचा स्पर्श करायचा नाही. ते दोष जमिनीबरोबर आपल्या घरात परत येतात. जर आपण उतारा करताना तो उतारा जमिनीला स्पर्श झाला तर स्पर्श न करता आपल्याला वरतून खाली असा 7 वेळेस आपल्या घरावरून उतारा करायचा आहे. आणि नंतर तो नारळ आपल्या घरावरून पाठीमागच्या बाजूला फेकून द्यायचा आहे, घरावरून ओवाळून. आणि त्यानंतर हातपाय स्वच्छ धुवून घरात येऊन महाराजांचं
दर्शन घ्यायचं आहे. हा उपाय शक्यतो पुरुषांनी केला तर अतिउत्तम, कारण उतार्याचे उपाय किंवा तांत्रिक उपाय काही महिलांनी करायचे नसतात. पुरुष नसतील तर महिलांनी केला तरीही चालेल. त्यानंतर दुसरा उपाय आहे तो आहे मोरपिसाचा उपाय. हा उपाय अत्यंत प्रभावी आहे. आपल्या घराचं संरक्षण करणारा असा एक मंत्र म्हणून तुम्हाला ह्या मोरपिसाने आपल्या घराचा झाडा करायचा आहे. कारण पौर्णिमेच्या वेळी, अमावस्येच्या वेळी अशा काही निगेटिव्ह गोष्टी असतात की ज्या गोष्टींचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे आपल्या घरातल्या व्यक्तींना त्रास होतो त्या गोष्टींचा. त्यातही ज्यांच्या घरामध्ये रोज देवकार्य, देवपूजा होत नाही किंवा काही मंत्रसाधना, ग्रंथ वाचन होत नाही, त्यांना ह्या दिवसामध्ये खूप त्रास जाणवतो. पितृदोष असणाऱ्यांनाही ह्या कालावधीमध्ये खूप त्रास जाणवतो. म्हणून हा छोटासा उपाय त्यांनी करायचा आहे. प्रत्येकाने केला तरी अतिउत्तम. तुम्हाला मोरपीस घ्यायचे आहे आणि त्या मोरपिसावर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र मी नंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देणार आहे. जर तुम्हाला येत नसेल तर एखाद्या कागदावर हा मंत्र लिहून घ्यायचा आणि ज्या वेळेला तुम्ही मोरपिसाचा झाडा आपल्या घरामध्ये करणार आहात त्यावेळेला हा मंत्र म्हणत तुम्हाला आपल्या घराचा झाडा करायचा आहे मोरपिसाने. तर मंत्र कोणता आहे तर ओम ह्रीं श्रीं कार्तिकेय षडमुख सुब्रह्मण्यम महासेन स्कंदमयूर शिखिवाहन कुमार मन्मथगृह शिवा उमपुत्र कार्तिकेय नमः. ओम ह्रीं श्रीं कार्तिकेय षडमुख सुब्रह्मण्यम महासेन स्कंदमयूर शिखिवाहन कुमार मन्मथगृह शिवा उमापुत्र कार्तिकेय नमः. हा मंत्र म्हणत तुम्हाला त्या मोरपिसाने आपल्या प्रत्येक घरातून, देवघर, बेडरूम, हॉल, किचन, बाथरूम, टॉयलेट सर्व ठिकाणी तुम्हाला ह्या मोरपिसाचा झाडा करायचा आहे. आणि मोरपीस झाडा करत असताना आपल्याला कशालाही त्याचा स्पर्श करायचा नाही. फक्त मंत्र म्हणत तुम्हाला हा आपल्या घरातून मोरपीस फिरवायचा आहे आणि त्यानंतर हा मोरपीस तुम्हाला नंतर आपल्या देवघरात ठेवून द्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की एक दिवा घेऊन हाच मंत्र म्हणत तुम्हाला पूर्ण आपल्या घरातून फिरवायचा आहे. मंत्र नीट लक्षात ठेवा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला मंत्र एखाद्या वहीवर किंवा कोऱ्या कागदावर लिहून तुम्ही म्हणू शकता. मंत्र अत्यंत प्रभावी आहे आणि प्रत्येकाने ही सेवा करावी अशी आहे. सेवा अत्यंत सोपी आणि साधी आहे. कोणीही ही सेवा करू शकतं. अधिक मासामध्ये तुम्ही जितक्या जास्त सेवा कराल तितकं आपल्या घराचं क्षेमकल्याण होतं आणि पौर्णिमा, अमावस्याला असे काही उपाय केल्यानंतर आपल्या घराचं संरक्षण होतं. त्यामुळे नक्की करा हा उपाय. काही प्रश्न असल्यास या उपायांबद्दल तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. आजचा दिवस तुमचा स्वामीमय आणि आनंदात जाओ हीच महाराजांचरणी प्रार्थना. प्रत्येकाला स्वामी सतबुद्धी देवो. श्री स्वामी समर्थ.